रुपाली ठोंबरे पाटलांनी मारहाण केल्याचा आरोप माधवी खंडाळकरांनी केलेले आहेत। रुपाली ठोंबरेंवर हे आरोप केले। रुपाली ठोंबरे पाटील दहशत माजवत आहेत। रुपाली ठोंबरे पाटलांना मेंदूच नाही, त्यांची सनद रद्द करा। प्रकरणाशी रुपाली चाकणकरांचा संबंध नाही असे आरोप होत आहेत। आम्हाला कंटे समाजाचा आणि राजकारणाचा ह्या चाकणकर सारख्या बाईच्या हे करायचं तर ठीक आहे, तिलाही दाखवते। तुम्ही सांगितलं की आता आमचा वाद जो आहे तो कुठेतरी मिटलेला आहे, याचं राजकारण करू नका। त्यानंतर तुम्ही पुरेच पॉलिटिशियनला गेला आणि गुन्हा दाखल केला, असा आरोप तुमच्यावर केला होता की तुम्हाला सगळं जे सांगितलं ते चाकणकर मॅडम सांगतायत, रुपाली चाकणकर सांगतायत, असा आरोप तुमच्यावर स्वतः रुपाली ठोंबरेंनी केलाय। तो व्हिडिओ माझ्याकडनं स्वतः रुपाली पाटील ठोंबरे हिच्या घरच्यांनी करून घेतला होता, ज्यात माझी संमती नव्हती। ती वेळ घालवायची म्हणून मी तो केला, परंतु सकाळी माझ्या म्हणजे मला असं वाटलं की हे कुठंतरी थांबलं पाहिजे। ही दुसऱ्यांदा माझ्यावर झालेला हल्ला आहे। तिसऱ्यांदा असं मी जर माघार घेतली तर हे तिसऱ्यांदा सुद्धा घडू शकतं अशा प्रकारच्या काही गोष्टी, किंवा जनसामान्यामध्ये ही भीती पण म्हणजे त्यांना सतत की आपण एखाद्याला डॉमिनेट केलं तर समोरचा माणूस घाबरून सगळ्यात माघार घेतोय। ही भूमिका जर मी घेतली तर उद्या त्या अजून प्रवृत्त होतील असे गुन्हे करायला। खरं तर बघायला गेलं तर पहिले मला मेडिकल मध्ये जायला पाहिजे होतं, की जे काही रिपोर्ट घ्यायला पाहिजे होते, पण ती कंप्लेंट आणि त्या सगळ्यामध्ये प्रोसिजरमध्ये जो काही वेळ चालला होता त्याच्यामध्ये माझी मनस्थितीच नव्हती उभं राहण्याची सुद्धा। आणि त्या मनस्थितीमध्ये मला माझ्याही घरच्यांनी दबाव आणला। मी असं नाही म्हणते की फक्त तिच्या, माझ्याही घरचे म्हणले की कुठं त्या चिखलात दगड मारते, तू यातनं बाहेर पड आणि बाहेर पड। त्या याच्या खातीर मी म्हणलं ठीक आहे, काय करायचंय मग सगळं मी त्या मानसिकरित्या मी चांगली नसताना मी त्यातनं माघार घेतली होती। व्हिडिओ ती पोस्ट टाकल्यानंतर बऱ्याच जणांनी माझं समर्थन केलं की बरोबर आहे, हे तू जे काही लिहिलेलं आहेस ते बरोबर आहे। अशा महिलांमुळे सर्वसामान्य आपल्या महिला कोणी बाहेर पडायला घाबरतात वगैरे असं माझं समर्थन होत असताना इवन मला त्यांच्या घरातल्यांकडनं पण ट्रोल करण्यात आलं त्या पोस्टवर। मग माझ्या घरच्यांनी मला म्हणजे म्हणले की माधवी परत का तू त्यात पडतीये, का तू या लोकांच्या नादी लागते, असं करून मी ती पोस्ट परत हाईड केली होती की जाऊ देत। परंतु त्यांच्यापर्यंत ती पोचली होती। तोपर्यंत या भागामध्ये त्यांची दहशत पूर्वीपासून आहे आणि मला वाटतं की बऱ्याच वर्षांपूर्वी तुळशीबागेमध्ये पण असा एक घटना घडली होती। बऱ्याच म्हणजे खूप गोष्टी अशा घडलेल्या की अक्षरशः म्हणजे मला ऐकून पण वाईट वाटलं होतं की एका वयस्कर माणसाला हिनी मारलं होतं। तेव्हा ते म्हणजे मला ती न पटणारी एक महिला आहे म्हणून मी हे सगळा आवाज उठवण्याचा प्रयत्न करते आणि ह्याला कुठलंही राजकीय स्वरूप कोणी देऊ नये असं मला वाटतं। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज पुणे।